नमस्कार मित्रांनो, आज आपण नाथ संप्रदायातील एक महान योगी, योगविदेचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ, ज्यांना मत्स्येंद्रनाथ असेही म्हटले जाते, यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. नाथ संप्रदायामध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान अत्यंत उच्च मानले जाते. ते गोरक्षनाथांचे गुरु होते आणि हठयोग व कुंडलिनी योगाचे प्रवर्तक मानले जातात. असे सांगितले जाते की भगवान शिवांनी पार्वतीला जे गुप्त योगज्ञान सांगितले तेच ज्ञान मच्छिंद्रनाथांनी आत्मसात केले आणि पुढे ते समाजात प्रसारित केले. मच्छिंद्रनाथ या नावामागे एक अद्भुत कथा सांगितली जाते. मत्स्य म्हणजे मासा. एका पुराणकथेनुसार मच्छिंद्रनाथ माशाच्या पोटात गेले आणि तिथेच त्यांनी भगवान शिवांकडून योगाचे रहस्य ऐकले. या अद्भुत अनुभवानंतर त्यांना मत्स्येंद्रनाथ असे नाव पडले. ही कथा आपल्याला सांगते की ज्ञान कोणालाही, कुठेही आणि कशाही परिस्थितीत प्राप्त होऊ शकते. मच्छिंद्रनाथांनी हठयोग, ध्यान, प्राणायाम, नाडीशुद्धी आणि कुंडलिनी जागृती या योगमार्गांचा प्रसार केला. त्यांची शिकवण होती की शरीर हे साधन आहे आणि आत्मज्ञान हे अंतिम ध्येय आहे. मच्छिंद्रनाथांचा जीवन प्रवास केवळ तपस्या आणि ध्यानापुरता मर्यादित नव्हता. एक काळ असा आला की ते संसारात अडकले. तेव्हा त्यांचे शिष्य महान योगी गोरक्षनाथांनी त्यांना पुन्हा योगमार्गावर आणले. ही घटना आपल्याला एक महत्त्वाचा धडा देते. माणूस कितीही मोठा असो, साधना आणि जागरूकता सत आवश्यक असते. मच्छिंद्रनाथांचा प्रभाव भारतापुरता मर्यादित राहिला नाही. महाराष्ट्र, उत्तर भारत आणि विशेषतः नेपाळमध्ये त्यांची मोठ्या श्रद्धेने पूजा केली जाते. नेपाळमधील मच्छिंद्रनाथांची यात्रा आजही अत्यंत प्रसिद्ध आहे. ही यात्रा श्रद्धा, योग आणि अध्यात्माचे प्रतीक मानली जाते. मच्छिंद्रनाथ हे योग, वैराग्य आणि आत्मज्ञानाचे जिवंत प्रतीक होते. त्यांची शिकवण आजही मानवाला संयम, शांती आणि आत्मिक समाधान देणारी आहे. जर आपल्याला जीवनात शांतता, स्थैर्य आणि आत्मज्ञान हवे असेल तर मच्छिंद्रनाथांचा मार्ग नक्कीच प्रेरणादायी आहे. जय मच्छिंद्रनाथ, जय नवनाथ. धन्यवाद.